स्टेटस माझा सिंगल हाय, हो ना माझ्याशी मिंगल बाय. स्वागत आहे आपल्या एज्युकेशन यूट्यूब चॅनल. तर मित्रांनो, तुम्ही आजचा व्हिडिओ सुरुवातीला बघितलाच असेल. तर अशा प्रकारचा आपण आज व्हिडिओ बनवणार आहोत आणि हा व्हिडिओ बनवण्यासाठी आपल्या जे अलर्ट मोशन ॲपची गरज पडणार आहे. तर तुम्हाला हा ॲप जो आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल, तर तुम्ही तिथून डाउनलोड करू शकता किंवा आपल्या टेलिग्राम चॅनलवरून सुद्धा तुम्ही डाउनलोड करू शकता मित्रांनो. तर आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंकसुद्धा तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. तिथून तुम्ही जाऊन चॅनलला जे ते सबस्क्राईब करून तुम्ही जे ते ॲप जे ते डाउनलोड करू शकता मित्रांनो आपल्या टेलिग्रामवरून. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओसाठी मी जेवढं काय मटेरियल यूज केले ते सर्व मटेरियल जिथे आपल्या वेबसाईटवरती जिथे अवेलेबल आहे, तिथून तुम्ही जिथे अगदी सोप्या पद्धतीत तुम्ही मटेरियल जिथे डाउनलोड करू शकता. जर का तुम्हाला मटेरियल डाउनलोड करण्यास काय प्रॉब्लेम येत असेल, तर मटेरियल कसं डाउनलोड करायचं या व्हिडिओची लिंक जिथे डिस्क्रिप्शनमध्ये दिली, तर तुम्ही तो व्हिडिओ बघून जिथे तुम्ही आपलं मटेरियल जिथे डाउनलोड जिथे करू शकता मित्रांनो. तर मित्र, आपल्या चॅनल नवीन आला असाल तर आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करून घ्या, कारण की आपल्या चॅनल अशा प्रकारच्या व्हिडिओ जिथे येत असतात मित्रांनो. तर मित्रांनो, आपल्या इंस्टाग्राम आयडीला जिथे फॉलो केलं असेल तर त्यालासुद्धा फॉलो करून घ्या. त्याचीसुद्धा मित्रांनो लिंक जिथे डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तर तिथून तुम्ही जाऊन जिथे फॉलो करू शकता मित्रांनो. तर मित्रांनो, चला तर आपण जिथे आपल्या आजच्या व्हिडिओला जिथे सुरुवात करूया थोडासा वेळ न घालवता. तर बघा मित्र, आपल्या जिथे काय करायचं, आपल्या जिथे अलर्ट मोशनमध्ये बिटमॅप प्रोजेक्ट तो आपला इम्पोर्ट करून घ्यायचा. इम्पोर्ट केल्यानंतर बघा मित्रांनो, आपल्या काय करायचं, आपल्या सुरुवातीला येऊन तुम्हाला इथे जे ग्रुप दिसत आहे त्या ग्रुपमध्ये जायचं. त्यानंतर एडिट ग्रुपमध्ये जायचं. जर का तुम्हाला मित्रांनो हा इमेज जो चेंज करायचा असेल, तर तो इमेज इथं चेंज करण्यासाठी बघा काय करायचं आहे. तुम्हाला एकदम खालती जो इमेज दिसत आहे त्या इमेजवरती जाऊन कलर अँड फिलमध्ये जायचं. त्यानंतर इथं तुम्हाला HG22 दिसत आहे त्यावरती जायचं आणि तुमच्या गॅलरीमध्ये जो काही फोटो असेल त्या फोटोला सिलेक्ट करा आणि वरती प्लसवरती क्लिक जे ते करून घ्या मित्रांनो. केल्यानंतर आपल्याला जिथे बॅक येऊन जायचंय. बॅक आल्यानंतर तुमचा जो काही इमेज असेल तो इथं जिथे लागून जाईल मित्रांनो. त्यानंतर आपल्याला पहिला बुकमार्क असेल त्यावरती येऊन आपल्या प्लेसवरती जाऊन मीडियामध्ये जायचंय. त्यानंतर बघा मित्रांनो, तुम्हाला असे काही भरपूर काही फोटोज दिले, तर तुम्ही हे फोटो इथे घेऊ शकता. तर मी आता हा फोटो इथं घेतल्यानंतर नंतरच्या बुकमार्कवरती येण्याचा रसाचा जेवढा काय एक्स्ट्रा पड असेल तो इथं डिलीट करून टाका. डिलीट केल्यानंतर परत त्याच बुकमार्कवरती थांबून प्लसवरती जाऊन मीडियामध्ये जायचंय. मीडियामध्ये गेल्यानंतर तुम्हाला जो कोणता परत आता इथं फोटो घ्यायचा असेल तो घेतल्यानंतर नंतरच्या बुकमार्कवरती येण्याचा रसाचा जेवढा काय पड असेल तो इथं डिलीट करून टाका मित्रांनो. तर मित्रांनो, अशा प्रकारे आता आपले जेवढे काही फोटोज असतील ते सर्व फोटोज तुम्ही इथं व्यवस्थितपणे जिथे तुम्ही इथं लावून घ्या मित्रांनो. तुम्हाला फोटोज कसे लावायचे तर स्टेप तर माहितीच आहे मित्रांनो. तर मित्रांनो, तुम्ही आता सर्व फोटो इथे जिथे व्यवस्थितपणे इथे ऍड करून घ्या. ओके. तर मित्रांनो बघा मित्रांनो, मी इथे जे आपले जेवढे काही फोटोज होते ते सर्व फोटोज मी इथं ॲड करून घेतले. तर ॲड केल्यानंतर मित्रांनो आपल्याला या फोटोजला जिथे शेकेपुढे जो अप्लाय करायचा आहे. तर अप्लाय करण्यासाठी बघा आपल्याला काय यायचं, आपल्याला जिथे बॅक यायचं. बॅक आल्यानंतर मला डिस्क्रिप्शनमध्ये एका प्रीसेट लिंक दिली असेल, ती प्रीसेट लिंक आपल्या अलर्ट मोशनमध्ये इम्पोर्ट करून त्याला जे ओपन करून घ्यायचं. ओपन केल्यानंतर तुम्हाला 2 नंबरला एक इमेज मिळेल. तर त्या इमेजवरती जाऊन इफेक्टवरती जाऊन टिंडोटवरती जाऊन याचा जो काही इफेक्ट असेल तो इथं कॉपी करून घ्यायचा. केल्यानंतर आपल्याला जिथे बॅक येऊन आपण जो काही प्रोजेक्ट तयार करत होतो त्याला जिथे ओपन करून घ्यायचं आहे. त्याला ओपन केल्यानंतर बघा मित्र आपल्या इथं काय करायचं आहे. तर बघा मित्र, आता आपली इथे जेवढे काय मित्रांनो 2 बुकमार्कवाले इमेजेस असतील त्या सर्व फोटोजला तुम्ही आला इथं जो हा इफेक्ट जो अप्लाय करायचा आहे. तर तुम्ही जे ते 2 बुकमार्कवाले इमेजेस शोधा. शोधल्यानंतर त्या इमेजवरती क्लिक करून इफेक्टवरती जाऊन टेंडरवरती जायचं आणि इथं पेस्ट करायचं. परत तुम्हाला जे ते 2 बुकमार्कवाला इमेज जो शोधायचा, परत त्यावरती जाऊन इफेक्टवरती जाऊन टेंडरवरती जाऊन पेस्ट करायचं. तर मित्रांनो, हा इफेक्ट फक्त आपल्या 2 बुकमार्कवाले इमेजेससाठीच होता, बाकी कोणत्याही नाहीये. तर मित्र, आता आपले जेवढे काही बाकीचे इमेजेस राहिले असतील त्यांना वेगळा इफेक्ट द्यायचा आहे. तर तो देण्यासाठी आपल्याला बॅक येऊन जायचा. बॅक आल्यानंतर शेकेबेटचा जो काही प्रोजेक्ट होता त्याला ओपन करून सुरुवातीलाच तुम्हाला जो इमेज दिसत आहे त्या इमेजवरती जाऊन इफेक्टवरती जाऊन टेंडरवरती जाऊन ह्याचा जो काही इफेक्ट असेल तो कॉपी करून आपल्या बॅक येऊन आपल्या मित्रांनो जो काही प्रोजेक्ट तयार करत होतं त्याला ओपन करायचं आहे. ओपन केल्यानंतर आता आपली मित्रांनो जेवढे काही इमेजेस राहिले असतील त्या सर्व इमेजेसला तुम्ही हा इफेक्ट जो इथं अप्लाय करून घ्या. अप्लाय करायची स्टेप तर माहितीच आहे तुम्हाला, तरी सुद्धा मी इथं तुम्हाला परत एकदा सांगतो. काय अर्थ, त्या इमेजवरती जाऊन इफेक्टवरती जाऊन टिंडोटवरती जाऊन पेस्ट करा. तर मित्रांनो, ही स्टेप फॉलो करून आपले जेवढे काही इमेजेस राहिले असतील त्या सर्व इमेजेसला तुम्ही हा इफेक्ट जो इथं व्यवस्थितपणे तिथे अप्लाय करून घ्या.
ओके तर मित्रांनो मी इथं अशा प्रकारे आपल्या इथं जेवढे काही इमेजेस होते त्या सर्व इमेजेसला मी हा इफेक्ट जो होतो अप्लाय करून घेतला. अप्लाय केल्यानंतर आपल्या जो काही पहिला बुकमार्क होता त्यावरती जाऊन प्लसवरती जाऊन मीडियामध्ये जायचं. त्यानंतर तुम्हाला एक अशा प्रकारची शॅडो दिली असेल ती शॅडो ॲड करून आपल्याला व्हिडिओच्या एंडला येऊन पहिला ऑप्शन सिलेक्ट करा म्हणजे एंड पण त्याची जी लेअर आहे ते येऊन जाईल. आल्यानंतर बॅक येऊन आपला जो काही शेकेपचा अपोजिट होता त्याला ओपन करून तुम्हाला इथे जो इमेज दिसत आहे त्यावरती लॉंग प्रेस करून दोन स्क्वेअर दिसत आहे त्यावरती जाऊन कॉपी लेअर याची जे करून घ्या. त्यानंतर आपण जो काय प्रोजेक्ट तयार करत होतो त्याला जे ओपन करून घ्यायचं. ओपन केल्यानंतर आपला जो काय पहिला बुकमार्क होता त्यावरती येऊन आपल्या इथं जी ती लेअर आहे ती इथं पेस्ट करून घ्यायची. पेस्ट केल्यानंतर आपल्याला व्हिडिओच्या एंडला येऊन त्या लेअरवरती क्लिक करून पहिला ऑप्शन सिलेक्ट करायचे एंड पण त्याची जी लेअर आहे ती येऊन जाईल मित्रांनो. तर मित्रांनो व्हिडिओ तयार झाला. व्हिडिओ तयार झाल्यानंतर आपल्या गॅलरीमध्ये सेव्ह करण्यासाठी बघा काय वर सेटिंगच्या बाजूला जो आरो दिसतोय त्या ॲरोवरती जाऊन व्हिडिओवरती जाऊन एक्सपोर्टवरती जाऊन प्रेफरिंग टू एक्सपोर्ट करा मित्रांनो. म्हणजे आपला जो व्हिडिओ तो गॅलरीमध्ये जाण्यास सुरुवात होईल. तर मित्रांनो आपल्या 100 झाल्यानंतर आपल्याला सेव्ह ऑप्शन मिळेल त्या सेव्हवरती क्लिक केलं की आपला जो व्हिडिओ तो गॅलरीमध्ये सेव्ह होऊन जातो मित्रांनो. तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं. व्हिडिओ आवडला सोडा लाईक आणि शेअर नक्की करा मित्रांनो. तर मित्रांनो अजून आपल्या युट्यूब चॅनल जिथे सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की सबस्क्राईब करून घ्या कारण की आपल्या चॅनल अशा प्रकारचे ट्रेंडिंग व्हिडिओ रोज येत असतात मित्रांनो. तर मित्रांनो भेटत आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र.